नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच अन्नपूर्णा आजी ह्या नयनताराकडे कमळीच्यासाठी स्थळ घेऊन गेलेले असतात ऋषीसाठी मागणी घालायला। त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजींनी ज्या पद्धतीने आता नयनताराला सांगितले की हे बघ, माझी नात एवढी गुणी आहे, तिने आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर साधना मावशींना म्हणजे सरूला जेव्हा नयनतारा विचारते की तुम्हाला कशी वाटते कमळी, म्हणजे अन्नपूर्णा ताई आल्या होत्या, तुमचं म्हणणं काय आहे, तेव्हा मात्र आता सरू सांगायला सुरुवात करते, खरंच खूप गुणी मुलगी आहे, ज्या घरात जाईल ना तिथे सुखाने संसार करेल, खरंच ते घर भरभरून असेल असं ती सांगते। तेव्हा मात्र आता इकडे नयनताराला ही गोष्ट पटते आणि नयनतारा विचार करू लागते की ठीक आहे, एकदा आपण जाऊन तरी बघूया नक्की काय म्हणणं आहे, जाऊन बघून येऊया आणि त्यानंतर ठरवूया। हे सगळं त्यांचं चाललेलं असतं आणि त्यावेळेस मात्र तिथं जो काय राडा होतोय, इकडे अनिकाने जो काय राडा घातलाय, गोंधळ घातलाय, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यावेळी मात्र आता इकडे अन्नपूर्णाच्या घरी नयनताराने दारू पिऊन आलेल्या अनिकाचं थोबाड फोडलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे कमळी आणि ऋषी यांनी वेश बदललेला आहे, ते पोलिसांचे कपडे घालून या आदित्यला पकडून त्यांनी आणलेला आहे। म्हणजेच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आदित्यच्या बाबतीत इकडे ऋषी आणि कमळीने जो काही निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे खरं तर बंड्यामुळे पॉसिबल झाले। अनिकाचं जे सगळं सत्य आहे ते आता यांना पाहायला मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे आता आदित्यच्या तोंडावरती मास्क लावलेला असतो आणि हे पोलीस आहेत, हे सगळं विचारत असतात की काय झालंय आणि हे सगळं काय घडतंय, नक्की काय गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात। कमळीने तर रिव्हॉल्वर लावलेली असते। कमळी म्हणत असते, अहो सर, माझा हा 10वा एन्काउंटर आहे, मला करू द्या, कारण हे सगळं काय घडतंय। आणि इकडे ऋषी म्हणत असतो की माझा हा 50वा आहे, हाफ सेंचुरी होऊन जाईल, असं दोघंही बोलत असतात। तेव्हा मात्र ऋषी म्हणतो की चालेल मॅडम, तुम्ही करा याचा एन्काउंटर, काही प्रॉब्लेम नाहीये, असं इकडे ऋषीने सांगितलेलं असतं। त्याच वेळेस इकडे हे सगळेजण जमलेले आहेत, ऋषी त्याचबरोबर सगळे तिथं आहेत आणि इकडे त्या आदित्यकडून सत्य वधवून घेतलं जात असतं। तो म्हणत असतो की मॅडम, काळजी करू नका, तुम्ही सांगितलंय ना, अहो तो तोंड उघडायचा प्रश्नच येत नाही, संपून टाकतो त्याला, असं ऋषी मुद्दामच बोलत असतो, म्हणजे मोगम बोलत असतो, ज्याच्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो। आणि नेमकं तोंडावरती काळी पिशवी लावलेली असते आणि हा जो आदित्य आहे त्याची बोलती बंद झाली, त्याला कळायचं बंद झालंय, हे सगळं काय होतंय, हे सगळे काय करतायत, माझ्या बाबतीत काही चुकीचं तर घडणार नाहीये ना, अशी भीती इकडे आदित्यला वाटत असते। आणि त्यावेळेस तो सांगतो की अहो, मी नाही केलेलं हे सगळं, मला त्या कामिनी मॅडम आणि अनिकाने करायला सांगितलेलं आहे। आणि अनिकांची पोल आता खोललेली असते। इकडे अनिकाचा मात्र जळफळाट होऊ लागलाय, कुठं गेले ते सगळे, काय चाललंय। तेव्हा निंगी इकडे कमळीला म्हणते, कळलं का तुला, इतक्या दिवस मी काय सांगत होते तुला, माझ्यावर विश्वास ठेवत नव्हता। तेव्हा ऋषी आणि कमळी दोघंही म्हणू लागतात की बरोबर आहे, निंगी म्हणते ते बरोबर आहे, कमळी म्हणते की इतके दिवस मी त्या अनिकाचा हा सगळा बदल झालाय म्हणून तिच्यावर विश्वास ठेवत होते, पण आता मला कळलंय की हे सगळं नाटक होतं, तिनं केलेलं हे सगळा खोटारडेपणा होता, हे कळलेलं आहे। इकडे नयनतारा टेन्शनमध्ये असते, अन्नपूर्णा मॅडम येऊन गेलेत, आता करायचं काय, कारण काही दिवसांपूर्वी नयनताराने शब्द दिलेला असतो की हो, मी तुमच्या मोठ्या नातीला या घरची सून करून घेईल। पण आता या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात, पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे सरू तिथं आहे आणि मग नयनतारा सरूला विचारते, साधनाताई, तुम्हाला काय वाटतंय, कमळी या घरची सून होण्यासाठी योग्य आहे का। आता सरूचीच लेक कमळी आहे, राजनची लेक आहे, हे सरूला माहिती आहे, सरूच्या संस्कारात कमळी वाढलेली आहे, त्यामुळं ऑब्विसली सरू म्हणते की ज्या घरामध्ये कमळी लग्न करून जाईल ना, त्या घराची भरभराट होईल, कल्याण होईल, कारण ती मुलगी खरंच खूप चांगली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करते, असं ती सांगायला सुरुवात करते। आणि खरंच मला तरी असं वाटतंय की ती ज्या घरात सून बनून जाईल ना, त्या घरामध्ये खरंच अगदी सुख, शांती, समृद्धी नांदेल, असं ती सांगते। इकडे अनिकाला मात्र टेन्शन आलेलं असतं, काय करू, ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असे अनेक प्रश्न अनिकाला पडलेले असतात। आणि अनिका मात्र विचार करत असते की नाही, मला काहीतरी शोध घेतला पाहिजे, मला काहीतरी केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल माहिती काढली पाहिजे, असं अनिकाच्या डोक्यात सुरू असतं।
इकडे कमळी आणि ऋषी दोघंही आता टेन्शनमध्ये आहेत. हे सगळं अनिकाने केलेलं कांड आहे आणि इतके दिवस आपल्या लक्षातही आलं नाही आणि आपण मात्र शांतपणे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला आहे. आदित्य म्हणत असतो की मी तुमची मदत करायला तयार आहे, पण मला त्या बदल्यात तुम्ही सोडलं पाहिजे. तेव्हा कमळी म्हणते की चालेल. आता कमळी आणि ऋषीने सगळं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलंय, म्हणजे आदित्यकडून बोलायला लावलेला आहे त्याला आणि तो जो व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. म्हणजे आदित्यला कळायचं बंद झालेलं आहे, कारण याने काही गोंधळ घातला तर काही होऊ शकतं या गोष्टीची जाणीव कमळी ऋषीला आहे, कारण अनिका आणि कामिनी त्याच्यापर्यंत कधीही पोहोचू शकतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अनिका म्हणत असते मला ना कळतच नाहीये, काहीतरी कन्फ्युजन झालंय. म्हणून कामिनी आणि अनिका आदित्यला भेटायला जातात, पण कमळी आणि ऋषीने सगळी सावधगिरी बाळगलेली असते. सगळ्या गोष्टी त्याला सांगितलेल्या असतात, कारण यातलं काहीही अनिकाला कळू द्यायचं नाही हे सगळं कमळीला माहिती असतं. आता इकडे अनिकाने तर एवढा मोठा प्लॅन केलेला आहे कमळीला मारण्याचा. तेव्हा आदित्य म्हणतो काय झालं? तेव्हा अनिका म्हणते अरे तू फोन का उचलत नाहीये, काय झालं? तेव्हा म्हणतो तो काहीच नाहीये मॅडम, का होतं झोपलो होतं जरा, त्यामुळे लक्षात नाही आलेलं, असं त्याने कारण दिलेलं असतं. खरं तर तो फोन उचलत नव्हता, त्याचं कारण आपल्याला माहिती आहे. त्याला या सगळ्या लोकांनी किडनॅप केलेला होता. आता मात्र त्याला अनिकाला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर अनिकाला काही पटलेलं नसतं, पण तो सांगत असतो की खरंच, म्हणून तर आत्तासुद्धा मला दरवाजा उघडायला वेळ झाला. तेव्हा अनिका म्हणत असते की कमळी ऋषी कोणी आलं होतं का इकडे? तेव्हा ते सांगू लागतो की नाही मॅडम, कोणीच नाही आलेलं, काहीच प्रॉब्लेम नाही झालेला. इकडे आता नयनताराने साधनाचं सगळं ऐकलेलं आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णाजीला कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की रितसर आम्ही कांदा पोह्याचा कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे, तर आम्ही कमळीला बघायला येतोय, उद्याच येतोय असं सगळं सांगितलं जातं. अन्नपूर्णाजी म्हणतात की काय खरंच नयनतारा, तू मनापासून बोलतेस ना? नयनतारा म्हणते की हो, काही गोष्टी माझ्या मनात आहेत, पण त्या गोष्टींचा विचार करता आत्ता सध्या तुम्ही जे बोलताय ते मला पटलेलं आहे. कारण इकडे रोहितने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की कमळी आणि त्याचबरोबर ऋषीचं लग्न झालं तर महाजनांची निम्मी प्रॉपर्टी आपल्याला मिळणार आहे, ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे, असं इकडे त्याने ठरवलेलं असतं. आणि इकडे आता आजी कमळीकडे येतात आणि अन्नपूर्णा आजी एवढ्या खुश झालेल्या असतात, त्या कमळीला म्हणू लागतात की कमळी, तू मला शब्द दिला होता की नाही काल, मी जेव्हा मागेल ती गोष्ट तू माझ्यासाठी करशील, नाही म्हणणार नाही? कमळी म्हणते अहो अन्नपूर्णाजी, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जीव मागितला तरी जीव द्यायला मी तयार आहे, आणि तुम्ही असं काय बोलताय? तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की सकाळी तुला जे दागिने दिले होते ते सगळे दागिने घालून उद्या तयार व्हायचं आहे, छान असं तयार व्हायचं आहे, साडी नेसायची आहे. तेव्हा कमळी म्हणते काय झालं आजी, हे सगळं काय आहे? आता कमळीसाठी ह्या गोष्टी काही नवीन नाही आहेत, कारण गावाकडे सुद्धा कमळीला बघायला पाहुणे आलेले होते, पण आता इथली गोष्ट आहे ती कमळीसाठी नवीन आहे. अन्नपूर्णाजी म्हणतात की नयनताराने माझी मागणी मान्य केलेली आहे, तिने तुझ्या आणि ऋषीच्या लग्नाला होकार दिलेला आहे. नयनतारा उद्या आपल्याकडे कांदेपोहेच्या कार्यक्रमासाठी येणार आहे. आता नेमकं हे सगळं बोलणं अनिकाने ऐकलेलं असतं. अनिकाला खूप राग आलेला असतो. काही झालं तरी यांचा कांदेपोहेचा कार्यक्रम नीट होऊ द्यायचा नाही, एवढं मात्र अनिकाने ठरवलेलं असतं. आता कमळीला आधी तर तिला वाईट वाटलेलं होतं ऋषीचं लग्न जमले, आता ऋषीचं लग्न कमळीबरोबर जमलं जातंय तरीही कमळीला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण आत्ता सध्या नयनताराने ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की तिला कशी सून हवी आहे, त्यामुळं थोडंसं कमळीला टेन्शन असतं. इकडे नयनतारा ऋषीला सांगत असते की ऋषी, मला काय म्हणायचं तुझ्या लक्षात येतंय का? काहीही झालं तरीही काही गोष्टी लक्षात घे आणि आपल्याला काय करायचं या गोष्टींचा विचार कर. चुकीच्या पद्धतीने कोणताही डिसिजन घेऊ नकोस. मी आता तुला काय सांगते ऐक. उद्या आपण अन्नपूर्णा ताईंकडे जाणार आहोत, कारण तिथे तुझ्या पाहण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर ऋषी म्हणतो आई काय बोलतेस हे तू? तेव्हा ऋषी म्हणतो की कोणाला पाहायला जायचं आहे, नक्की कसला कार्यक्रम आहे? तेव्हा नयनतारा म्हणते की आपण कमळीला मागणी घालायला जातोय, उद्या तुझ्या आणि कमळीच्या पाहण्याचा कांदेपोहेचा कार्यक्रम आहे. तेव्हा ऋषीला खूप छान वाटतं, थोडंसं दडपणही आलेलं असतं. ऋषी म्हणत असतो पण तिला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का? तिला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, असं ऋषी तिला विचारतो. तेव्हा मात्र नयनतारा म्हणते की हो, अन्नपूर्णा ताई स्वतःहून बोललेल्या आहेत. तर ऋषी सगळेजण महाजनांच्या घरी आलेले आहेत. कमळी छान तयार होऊन आलेली आहे, सुंदर अशी साडी नेसली, छान दिसत आहे. पण अनिकाला ही गोष्ट काही पचलेली नसते. अनिका म्हणते की आता राडा घालायचा.
कमळीचा हा कार्यक्रम जो आहे तो आनंदाने होऊ द्यायचा नाही असं अनिकाने ठरवलेलं असतं आणि म्हणून अनिका दारू पीत आता तिथे कार्यक्रमाच्या मध्ये येते. कमळीकडे पोहे देत असते आणि त्याच वेळी अनिका दारू पिऊन येऊन तिथं राडा घालायला सुरुवात करते. तिने आल्यानंतर कमळीच्या हातातली प्लेट सुद्धा उधळलेली असते आणि कमळीला धक्का मारण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी नयनतारा तिथं उठते आणि खानदेशी अनिकाच्या कानाखाली वाजवते आणि तिला दाखवून देते की तुझी लायकी नाहीये, तू जे काय करतेस ना ते चुकीचं करते, एवढं लक्षात ठेव असं नयनताराने तिला थोबाडीत देत सांगितलेलं असतं. त्यावेळी मात्र तिथे असलेली कामिनी रागिनी यांना तर धक्का बसलेला असतो, कारण कमळी छान तयार होऊन आलेली असते. आज खरं तर नयनताराला कमळी पसंत पडलेली असते आणि अनिकाने राडा घातल्यामुळं नयनताराला ही गोष्ट काही पटत नाही, कारण ही मुलगी कोणत्याही तऱ्हेला जाऊ शकते, कशीही वागू शकते हे नयनताराच्या लक्षात आलेलं आहे. नयनतारा चिडलेली असते आणि त्याच वेळी तिने अनिकाच्या खानदिशी अशी थोबाडीत ठेवून देते आणि तिला सांगते की बस झालं, आतापर्यंत खूप वेळा तुझं ऐकून घेतलेलं आहे, मागेही तू माझ्या घरात येऊन असाच राडा घातलेला होता, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे काही तुझं असलं मनसुबे आहेत ते अजिबात मान्य केले जाणार नाहीत किंवा त्याला आम्ही कोणी खतपाणी सुद्धा घालणार नाही. तुला वाटत असेल की तुझी ग्रॅणी आजी आणि तुझी मॉम खतपाणी घालत असेल तर त्यांना सुद्धा या सगळ्यापासून लांब ठेवणार आहे असं इकडे नयनतारा बोलत असते. तेव्हा कमळी तिथे येते आणि अनिकाला सावरते, तिला म्हणते चल आज चल, पण अनिका मात्र कमळीला ढकलून देते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.